सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत, म्हणजे अगदी उद्याचाच दिवस बाकी आहे। परवा प्रत्येकाच्या घरात जवळजवळ गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पांची महत्त्वाची तयारी ती म्हणजे सर्व पूजेची तयारी झाली तरी पण मोदक ही तारेवरची कसरत असते। ते प्रत्येकाला जमतं असं नाही। तर बघा, हा जो मोदक आहे, हा मोदक आपण आवर्जून बाप्पाच्या नैवेद्यात नक्कीच बाप्पांना दाखवत असतो। हा मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रिय आहे। त्याचप्रमाणे बाप्पाला सुद्धा हा मोदक खूप प्रिय आहे। तुम्हाला माहीत आहे का, मोदक हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे, मोदा आणि प्रमोद, ज्याचा अर्थ आहे समृद्धी आणि आनंद। बाप्पाला प्रत्येक वस्तू जी आपण अर्पण करतो त्या प्रत्येक वस्तूमागे काही ना काहीतरी अर्थ भरलेला आहे। त्याचप्रमाणे मोदक हा बाहेरून जरी खायला चांगला लागत नसेल, म्हणजे कसा तर तो पुचट लागतो आणि आतून अतिशय गोड असतो, अशा ह्या चवीचा हा मोदक हा बाप्पाला तर अतिशय प्रिय आहेच, आपल्या सर्वांना सुद्धा प्रिय आहे। हा सर्वात पहिले बाप्पाला कुणी खाऊ घातला ते सांगते बघा। शिवाय बाप्पाला 21च मोदक अर्पण का केले जातात, तर बघा, बाप्पाला 21 मोदक का अर्पण केले जातात तेही तुम्हाला सांगते। सर्वात पहिले हा मोदक बाप्पाला कुणी खाऊ घातला ते सांगते बघा। हा मोदक बाप्पाला अतिशय प्रिय आहे। सर्वात पहिले अनुसया माताने बाप्पाला जेवायला बोलवलं होतं। पुराणातली ही कथा आहे। अनुसया माताने बाप्पाला जेवायला बोलवलं होतं, छानपैकी स्वयंपाक सुद्धा केला होता। पण तो स्वयंपाक खाल्ल्याच्या नंतर बाप्पाचं पोट काही भरेना आणि मग तिने नव्याने पाकसिद्धी केली आणि तो पदार्थ बनवला। तो खाऊन बाप्पा तृप्त झाले। तो पदार्थ म्हणजे मोदक आणि तेव्हापासून बाप्पाला 21 मोदक नैवेद्य स्वरूपात दाखवण्याची प्रथा सुरू झाली। 21च मोदक का दाखवले जातात बघा। 21 मोदकातला फक्त एकच मोदक बाप्पाचा असतो। तो कसा सांगताय का? बाप्पाचे गण हे 20 होते आणि बाप्पा स्वतः एक होते, म्हणजे ते 21। त्यामुळे 21 मोदकांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण केला जातो, अशी पुराणानुसार कथा आहे। तर बघा, आपण जे जे काही बाप्पांना अर्पण करतो त्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक वेगळं महत्त्व आहे। ज्या ज्या वस्तू बाप्पाला अर्पण करतो त्या त्या वस्तू आपल्या मानवी जीवनात तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि ज्या वस्तू बाप्पांना अर्पण करतो त्या प्रत्येक वस्तू काहीतरी आपल्याला दर्शवत असतात। शिवाय बाप्पाचे डोळे लहान, कान मोठे, पोट मोठं, ह्या प्रत्येक गोष्टींमागे पण खूप मोठा अर्थ दडलेला आहे। ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगायला हव्या। आपल्या प्रत्येक सणांचे महत्त्व आपल्या मुलांना आपण समजून द्यायला हवं। तर अशा काही ज्या गोष्टी असतात, ज्या परंपरा असतात, ज्या आपण जपल्या पाहिजे। आपले सणवार आपण जपले पाहिजे, आपण आपली संस्कृती जपली पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्या मुलांना सुद्धा आपली संस्कृती जपण्यासाठी आपण शिकवलं पाहिजे। आपली संस्कृती पुढे गेली पाहिजे, त्यासाठी आपण नेहमी पुढे राहावं। आपल्या मुलांना काही चांगलं आपण नेहमी शिकवत राहावं। तर असे जे सणवार येतात ते सणवार आपण व्यवस्थितपणे पार पाडूया, कुठेही प्रदूषण होणार नाही ह्याची काळजी घेऊया। बाप्पांना चांगले नक्कीच नैवेद्य अर्पण करूया आणि बाप्पांकडून सर्व काही व्यवस्थित चांगलं मागून घेऊया। वाईट विचार आपण बाप्पांच्या सोबत विसर्जन करूया आणि चांगल्या विचारांनी पुढे जाऊया। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा